नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज दिनांक 10 जुलै 2025। चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात। तर मित्रांनो, हे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे असून तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा। तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, दरवर्षी कोणत्या दिवशी सार्वत्रिक क्षमा दिन साजरा केला जातो? उत्तर सांगायचं मित्रांनो तुम्हाला। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी। ओके, तर मित्रांनो साल 2025 मध्ये म्हणजेच या वर्षी युनिव्हर्सल फॉरगिव्हनेस डे 7 जुलै रोजी साजरा करण्यात आला। दरवर्षी हा दिवस जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा क्षमाशील आणि मानवतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो। तर या दिवसाबद्दल आपण माहिती पाहिली आहे। तर आता पाहूयात आपण पुढचा क्वेश्चन नंबर 2 आहे, भारतीयांना आता व्यापार परवाना तसेच मालमत्ता खरेदीशिवाय कोणत्या देशाचा गोल्डन व्हिसा मिळू शकेल? ओके, तर मित्रांनो ऑप्शन ए मालदीव, बी जपान, सी UAE आणि डी सौदी अरेबिया। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी UAE। ओके, तर थोडीशी माहिती पाहूयात आपण UAE बद्दल। याचं पूर्ण नाव आहे युनायटेड अरब एमिरेट्स। ओके, याला मराठीत म्हणतात संयुक्त अरब अमिराती। ओके, आणि ह्याची राजधानी आहे अबुधाबी। दुबई हे ह्या देशातील सर्वात मोठे शहर आहे आणि अरबी ही भाषा आहे। चलन आहे दिरहम। ओके, तर चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आहे, ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2025 हे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर काय असेल सांगायचं तुम्ही। तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी। ओके, लँडी नॉरिस। ओके, तर चला मित्रांनो थोडीशी माहिती पाहूयात लँडी नॉरिसबद्दल। लँडी नॉरिस हा एक F1 रेसर आहे याचे आणि हा इंग्लंडमधला आहे। ओके, ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आहे। चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी 35% आरक्षणासाठी आदिवास नीतीला मंजुरी दिली आहे? ओके, तर उत्तर सांगायचं मित्रांनो तुम्हाला। तर मित्रांनो याचं उत्तर आहे ए बिहार। ओके, तर नुकतेच बिहार राज्याने या आदिवास नीतीला मंजुरी दिली आहे, जी की महिलांसाठी आरक्षणासाठी आहे। तर बिहारबद्दल थोडीशी माहिती पाहूयात मित्रांनो। बिहार हे नाव आहे राज्याचं, राजधानी आहे पटना। स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950 आणि भाषा आहेत हिंदी, भोजपुरी, मैथिली, मगधी आणि अंगिका। ओके, तर चला तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन नंबर 5 आहे, बिमस्टेक देशांसाठी कॅन्सर देखभाल प्रशिक्षण केंद्र कोणी सुरू केले आहे? ओके, तर क्वेश्चन पुन्हा एकदा वाचतो आहे मी, बिमस्टेक देशासाठी कॅन्सर देखभाल प्रशिक्षण कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी भारत। तर भारताने हा कार्यक्रम चालू केला आहे मित्रांनो। तर थोडीशी माहिती पाहूयात मित्रांनो बिमस्टेकबद्दल। बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन। ओके, तर हा जो बंगालच्या उपसागरातील बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकारी उपक्रम आहे आणि स्थापना याची झाली होती 6 जून 1997। ओके, आणि ह्याची स्थापना झाली होती बँकॉक देशामध्ये। ओके, थायलंड देशामध्ये झाली होती। बँकॉक घोषणापत्र जाहीर करून बिमस्टेकची स्थापना झाली होती। ओके, तर यातील सदस्य देश आहेत एकूण 7 देश आहेत सदस्य, आणि बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे एकूण 7 देश आहेत। मुख्यालय ढाकामध्ये आहे। ओके, तर मित्रांनो माहिती पाहिजे तुम्ही लक्षात ठेवायची, स्टॅटिक माहिती आहे। तर चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 आहे, खालीलपैकी कोणाला BMW ग्रुप ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो उत्तर सांगायचं आहे तुम्हाला। तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए हरदीप सिंग
बबार. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7 आहे, आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोठे तयार होणार आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हरियाणा. ओके, तर याचं उत्तर हरियाणा आहे मित्रांनो. चला तर मग थोडीशी माहिती पाहूयात जनरल नॉलेजची हरियाणाबद्दल. स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1966 रोजी. पंजाबमधून वेगळं झालं आहे हे राज्य भाषेच्या आधारे, आणि ह्याची राजधानी आहे चंदीगड. ओके, तर चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात. नुकतीच तमिळ विक्की सुरन हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ओके, तर मित्रांनो याचं उत्तर आहे सी, व्ही वेदालचम. ओके, सॉरी, व्ही वेदाचलम. ओके, याचं उत्तर आहे सी उत्तर आहे. ओके, तर मित्रांनो तमिळ विक्की सुरन अवॉर्ड हा एक सन्मान आहे जो की तमिळ भाषेत संशोधन आणि संस्कृती संवर्धन अशा क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येतो. ओके, ही जनरल नॉलेजची माहिती. त्या अवॉर्डबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. आणि नुकतीच आपण क्वेश्चन पाहूयात 9 आता. नुकतीच कोणती IPL टीम मोस्ट व्हॅल्युएबल टीम बनली आहे? ओके, तर मित्रांनो याचा आन्सर आहे बी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. ओके, चला पुढचा क्वेश्चन पाहूयात 10वा. नुकतेच कन्फेन्सेस ऑफ शेक्सपियर ॲडिक्ट हे नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, तर मित्रांनो उत्तर सांगायचं तुम्हाला. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, V.S. रवी. ओके, तर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. तर मित्रांनो चला थोडीशी माहिती पाहूयात. कन्फेन्सेस ऑफ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक सेवानिवृत्त IPS अधिकारी V.S. रवी यांनी लिहिलेले आहे, जे नुकतेच हैदराबादमध्ये 7 जुलै 2025 रोजी म्हणजेच ते एका कार्यक्रमामध्ये प्रकाशन झाले आहे त्यांचे. ओके, या पुस्तकाचे. तर मित्रांनो हे तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे, आणि जे आपण प्रश्न घेत आहोत ते दररोजच्या दररोज तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचे आहेत. ओके, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.